तर जे महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव आज तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची आहे ती शिकवणार आहे, ती पण 5 मिनिटांमध्ये. आणि तुम्हाला कोणतंही कोडिंग रिलेटेड नॉलेज असलं तरी चालेल. आता वेबसाईट बनवायला, आता मी पण स्वतः एक कोडर आहे, तर मिनिमम 15 ते 20 हजार रुपये स्वतःची वेबसाईट बनवायला किंवा कोणत्याही बिझनेसची वेबसाईट बनवायला घेतात. पण मी तुम्हाला शिकवणार आहे की 5 मिनिटांमध्ये कशी वेबसाईट बनवायची. तर हे इन्फॉर्मेशन तुमच्याजवळच ठेवा, जास्त कोणाला शेअर करू नका. तर चला कम्प्युटर स्क्रीनवरती बघूया वेबसाईट कशी डेव्हलप करायची आहे. आपल्याला जायचं आहे लेवेबल वेबसाईटवरती. लेवेबल वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला या फर्स्ट लिंकवर क्लिक करायचं आहे. लाईटवर चालू करायची विसरूनच गेली. तर आपण ह्या वेबसाईटवरती आलेलो आहे आता. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या वेबसाईटवरती आपल्याला तुमचं फर्स्टली लॉग इन करून घ्यायचं आहे आणि कमांड द्यायची आहे की आपल्याला बिल्ड करायची आहे कशाची वेबसाईट. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला बिल्ड करायची आहे जिमची वेबसाईट. तर तुम्ही कोणतीही वेबसाईट या वेबसाईटवरती डिझाईन करू शकताय लेवेबलवरती. आता आपण एखादी एक्झाम्पल कमांड देऊया. आपल्याला बनवायची आहे जिमची, आपल्याला बनवायचं आहे काय, आपल्याला आता बनवायची आहे जिमची वेबसाईट. त्याच्यावर रजिस्ट्रेशन पाहिजे, कॉन्टॅक्ट पाहिजे आणि थीम आपल्याला पाहिजे रेड अँड ब्लॅक चालेल. त्यामुळं आपण टाईप करूया, आय वॉन्ट टू क्रिएट जिम वेबसाईट रेड अँड ब्लॅक थीम, आणि काय सांगा, हां, ऑल्सो आय वॉन्ट फीचर्स लाईक कॉन्टॅक्ट, register user and membership plan, मेंबरशिप. ओके, तर बनवून बघूया आपण. जनरेट करायचं आपल्याला, एंटर करू शकताय तुम्ही. थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. थोडा वेळ थांबलं की ते रिस्पॉन्समध्ये आता काय देते त्याला चेक करूया आपण. क्विक क्वेश्चन बिफोर दिस बिल्ड आउट, आस्किंग क्वेश्चन, ड्राफ्टिंग फीचर लिस्ट फॉर जिम. आपल्याला काहीतरी क्वेश्चन आपल्याला विचारते, ते आपल्याला आन्सर करू. रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप नीड अँड बॅकएंड इनेबल लेवल क्लाउड. येस, ईमेल गुगल लॉग इन, येस, ईमेल पासवर्ड ओनली, नो डिझाईन ओनली, नाव बिल्ड UI विथ नॉन फंक्शनल फॉर्म्स. आता आपल्याला कुठलं ते विचारते की आपल्याला फंक्शनल फॉर्म पाहिजेत की नॉन फंक्शनल फॉर्म पाहिजे. तर आपण काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपण चला ट्राय करू आपण की आपल्याला ईमेल आणि गुगल लॉग इन डायरेक्ट पाहिजे आहे. तर ठीक आहे, डायरेक्ट नेक्स्ट करूया आपण. आपल्याला काय पाहिजे, व्हॉट अ मेंबरशिप टियर शुड यू हॅव इन्क्लूड, म्हणजे आपल्याला कुठल्या मेंबरशिप पाहिजे आहेत. म्हणजे तुम्हाला बेसिक प्रो पाहिजे, मंथली, क्वार्टरली, इयरली पाहिजे का डे पास, मंथली, अॅन्युअल, असं काय पाहिजे आपल्याला. तर आपल्याला पाहिजे आहे मंथली, क्वार्टरली आणि इयरली, म्हणजे महिन्याचा, 3 महिन्याचा आणि वर्षाचं. ठीक आहे, रिव्ह्यू करूया. ठीक आहे, ओके सगळं ओके. आता रीडिंग आन्सर्स, ड्राफ्टिंग ही पहिला अंडरस्टँड करून घेते आणि ही बाकीच्या वेबसाईट नाही, पूर्ण तुम्हाला फुल फ्लेज वेबसाईट बनवून देणार. तुम्ही प्रोजेक्टमध्ये ॲड करू शकता. तुम्हाला पोर्टफोलिओ वेबसाईट बनवायची असेल तर बेस्ट टूल आहे. बघा रिझल्ट कसा भेटतो आपल्याला. तर आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे, ते पूर्ण डेटा रेड करून घेते, त्यानंतर पुढची प्रोसेस करते. आता आपल्याला डायरेक्ट रजिस्ट्रेशन आपण गुगलचं यूज केले, तर आपल्याला डायरेक्ट गुगलचं, जर तुम्ही असं कोडिंग करून जर करायचं म्हणला, तर मी आता स्वतः कोडर आहे, तर याला मिनिमम 1 आठवडा तर लागतोय. त्यामुळं ही वेबसाईट जबरदस्त वेबसाईट आहे, वापरून बघा. मी लिंक देतो कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्याच्यावरती जाऊन बघा तुम्ही. क्विक क्वेश्चन बिफोर आय बिल्ड दिस आउट, कॉन्फिगरेशन सोशल ऑथेंटिक. पूर्ण कॉन्फिगरेशन करते, आपल्याला फुल फ्लेज वेबसाईट बनवून देणार आहे. त्यामुळे पूर्ण डेटा रेड करून घेते ना, बाकी सगळं डायरेक्ट काही पण जनरेट करत नाही. तुम्ही जसं त्याला प्रॉम्प्ट दिला तसं ती तुम्हाला जनरेट करून मिळते याच्यावरती. तर थोडा वेळ थांबायचा आहे. तुमची नेटवर्क स्पीड चांगली असेल तर फास्टमध्ये जनरेट होते. आणि तुम्ही याचं काय कोड कोड पाहिजे असेल तर तुम्हाला कोड पण जनरेट होते. असं काही नाही की फक्त डायरेक्ट नॉर्मल अशी वेबसाईटवर वर्डप्रेस तसं काही नाही. तुम्हाला कोड पाहिजे असता, तुम्ही जरी म्हणजे टेक स्टुडंट असाल तर तुम्हाला कोड पाहिजे असेल तर कोडही मिळते. पण तुम्ही डायरेक्ट कोडची काय करत नाही, तुम्ही डायरेक्ट पब्लिश पण करू शकता फ्रीमध्ये. तुम्हाला दाखवतो थांबा. आपल्याला इमेज दाखवते की अशा पद्धतीचे इमेज ॲड करणार आणि ह्या इमेज कुठं सोशल मीडियावर अवेलेबल नाही. स्वतः AI जनरेट करते आणि स्वतः तुम्हाला विचारते की ही इमेज प्रेफर करू दे का. तर किती प्रीमियम लुक येतोय बघा तुम्ही. बिल्ड विथ प्लस साइनअप फ्लो आणि होम पेज. आता आपण आपल्याला गुगलला साइनअप करायचं आहे आणि प्रॉपर त्याला सांगितलं, त्यामुळे ते जरा वेळ घेते. तुम्ही जर असं डायरेक्टली सांगितलं असतं मला एक्झाम्पल पर्पजसाठी पाहिजे, तर तिने लगेच साईट जनरेट केली असती. पण आपल्याला प्रोडक्शन रेडी वेबसाईट पाहिजे म्हणजे ती थोडा वेळ घेते. वेबसाईट बनवून तयार झालेली आहे. चला बघूया, आपण प्रिव्ह्यू करूया.
काहीतरी एरर आलाय, एरर सॉल्व्ह करूया आपण. सॉल्व्ह एरर. हो, आपली साईट बनवून रेडी झालेली आहे. चला बघा. एकच मिनिट मला फुल स्क्रीन करतो. ओके. बघा. काय झालं, आपल्याला होम आले, होम नंतर प्रोग्राम्स आले, मेंबरशिप आले, कॉन्टॅक्ट आले. आता होममध्ये आपल्याला काय दिलंय ना, आयरन आयरन हाऊस, काय आयरन HAUS असं काहीतरी नाव दिलेलं आहे त्यानं. तर त्यात काय फॉरेस्ट इन स्वेट बिल्ट इन आयरन. बरं. नो एक्सक्युजेस स्ट्रेंथ जिम फॉर दोज हू ट्रेन लाईक अ मॅटर्स 24/7 ॲक्सेस लाईट कोचेस अँड ब्रू इक्विपमेंट. आपली वेबसाईट आता बनवून तयार झालेली आहे. आता बनवून तयार झाल्यामुळे काय विषय झालाय, तर आपल्याला ही वेबसाईट बनवून तयार झालेली आहे. आता बनवून तयार झाल्यामुळे आता बघा किती सेक्शन त्याने डेव्हलप केलेत. आपण फक्त त्याला जिमची एखादी वेबसाईट रेड अँड ब्लॅक थीम आले, पण किती प्रीमियम प्रकारे वेबसाईट डिझाईन केल्या बघा. आपल्याला होम सेक्शन ॲड केलं. तर होम सेक्शनमध्ये काय काय चेक करूया आपण. तर हा स्लोगन एक दिलाय. त्यानंतर नो एक्सक्यूज स्ट्रेंथ जिम फॉर दोज हू ट्रेन लाईक अ मॅटर्स 24/7 ॲक्सेस इलाइट कोचेस ब्रू इक्विपमेंट. जबरदस्त. स्टार्ट ट्रेनिंग आणि व्यू प्लान्स. तर आपल्याला 2 ऑप्शन दिलेत की तुम्ही स्टार्ट ट्रेनिंग आणि व्यू प्लान्स करू शकता. मेंबर्स ते एक्झाम्पलसाठी 12K दिल्यात, 50+ कोचेस दिल्यात. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड केलं त्यानं. आता आपल्याला स्टार्ट ट्रेनिंगवर क्लिक करूया. स्टार्ट ट्रेनिंग डायरेक्ट बघा, आपल्याला डायरेक्ट तुमचा डेटा विचारते. आता माझा हा डेटा अभिजित देवकर, माझं नाव टाकू. नंतर xyz.gmail.com टाकू. ठीक आहे. फोन नंबर ऑप्शनल टाकू. फोन नंबर ऑप्शनल आहे. आपल्याला पासवर्ड टाकायचा. आता पासवर्ड कसा काय टाकूया आपण, तर आता पासवर्ड टाकला मी स्ट्रॉंग कॅरेक्टर यूज करून. @xyz राहिले आपलं. इनव्हॅलिड ईमेल. एक मिनिट चेक करूया. आपलं सक्सेसफुल लॉगिन झालं आहे. ते युट्यूबचं डायरेक्ट ब्राउझरला पण अटॅच आहे बघा. डायरेक्ट ब्राउझरला सेव्ह करून म्हणते डेटा. तर ठीक आहे, आपल्याला सेव्ह करू आपण. सेव्ह केलेला आता डेटा. आता पूर्ण वेबसाईट आपण चेक करूया डबल, की बघा प्रोग्राम्स कुठले ट्रेन लाईक युअर मिनिट. स्लोगन जबरदस्त दिले. पॉवर लिफ्टिंग, हिट अँड कंडिशनिंग, बॉक्सिंग आणि MMA, क्रॉसफिट. आता आपल्याला ह्याला पर्टिक्युलर कुठलं सेक्शन डिझाईन करायचं आहे ते आपण सांगितलेलं नाही, तरी पण याने ऑलरेडी डिझाईन केलेलं आहे. पिक युअर वेपन. कसं जबरदस्त स्लोगन दिलाय बघा, कोड दिलाय. 1 जिम 3 कमिटमेंट, 0 एक्सक्युजेस कॅन्सल और अपडेट वेनेवर. म्हणजे तुम्ही कधीही कॅन्सल आणि अपडेट करू शकता. याला एवढंच सांगितलं आपण, पण याने एकदम डिटेलमध्ये प्रोफेशनल वेबसाईट असल्यावर तयार केलं. पण वेबसाईटचं तुम्ही डिझाईन बघा, रेड आणि व्हाईटमध्ये कसलं जबरदस्त डिझाईन केलं ब्लॅक थीममध्ये. इथं मंथली, क्वार्टरली आणि इयरली. इथं पॉप्युलर प्लॅन पण त्यांना ऑटोमॅटिकच सेट केला. आता हा डॉलरमध्ये आपण नंतर इंडियन करन्सीमध्ये ॲडजस्ट करू शकतो. जर आपण प्लॅन सिलेक्ट करायचं म्हटलं तर डायरेक्ट ते काय म्हणतंय, आता आपण ईमेल मागाचा. एक मिनिट मला ऑथेंटिकेट करायला होतं माझं हे. ठीक आहे, ठीक आहे. साइन इन. तर आपण मगाशी टाकलेला ईमेल आणि टाकून बघा. ईमेल नॉट कम्फर्ट, कारण बॅकएंड अजून ऑलरेडी अवेलेबल नाही आहेत. तर या प्रत्येक प्लॅनमध्ये बघा, तुम्ही चेक करा 24/7 जिम ॲक्सेस, ऑल स्टँडर्ड इक्विपमेंट, लॉकर रूम, शोकर्स कॅन्सल. म्हणजे काय कुठल्या प्लॅनला त्यांनी डिस्क्रिप्शन पण ॲड केलं ऑलरेडी. कॉन्टॅक्ट, कम अँड ट्रेन. ठीक आहे. ओके. इथं आपले कॉन्टॅक्ट ईमेल दिले आपल्याला. डायरेक्ट ऑलरेडी आपल्याला कॉन्टॅक्ट ईमेल दिलेला आहे. कॉन्टॅक्टमध्ये काय करायचं आपल्याला, तर नेम टाकायचा आहे. नेम, ईमेल आणि मेसेज. आता नेम आपल्याला समजा आपण टाका, माझं नेम टाकू, ईमेल टाकू. ईमेल आपल्याला टाकायचा xyz@gmail.com. मेसेज टाकू काय, तर आय वॉन्ट टू स्टार्ट जिम. आय वॉन्ट टू स्टार्ट जिम असा मेसेज टाकलेला आहे. सेंड केलेला आहे. मेसेज सेंड झालेला आहे ऑटोमॅटिकली. वेबसाईट आपण रिफ्रेश केलेली आहे. आता नवीन आपल्याला सगळं आलेलं आहे. वेबसाईटची डिझाईन बघा फक्त. तुम्ही असं पोर्टफोलिओ वेबसाईट किंवा तुम्हाला कोणती पाहिजे ती वेबसाईट बनवू शकता. आता माझ्याकडे थोडा वेळ होता, मी 5 मिनिट लागले असेल मला हे डेव्हलप करायला. तुम्हाला सांगण्यात वेळ गेला जास्त. त्यामुळं तुम्ही ही अशा पद्धतीची वेबसाईट लगेच डिझाईन करू शकता. आणि अशा फेक पण भरपूर वेबसाईट आहे. तुम्हाला डायरेक्ट जर लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता आपल्याला पब्लिश करायचं आहे ऑलरेडी. तर काय करायचं, पब्लिशवरती क्लिक करायचं. पब्लिशवरती क्लिक केलं की इथं तुम्हाला जर कस्टम पाहिजे असलं तर पेड आहे, पण तुम्हाला आपल्याला कस्टमची काही गरज नाही. आपल्याला डायरेक्ट जिथे URL येते ते घ्यायचं आहे. आयरन जिम इथं आलेलं आहे त्याचं नेम सकट. कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केलेलं तर ठीक आहे. पब्लिकवरती क्लिक करायचं आहे. एनीवन कोणीही तुमची वेबसाईट चेक करू शकते. त्यामुळं कंटिन्यू करायचं आहे. आणि काय इथं दिले, ॲड इन्फॉर्मेशन, हेल्प फाइंड साईट. इथं आपली साईट आहे. त्या साईटचं डिस्क्रिप्शन ऑलरेडी इथं दिलेलं आहे. तुम्हाला काय पाहिजे सोशल मीडियाचे इमेजेस वगैरे तुम्ही इथं अपलोड करू शकताय. काय गरज नाही आपल्याला. पब्लिश करायचे. आपल्याला लिंक कॉपी करायची आहे. लिंक कॉपी केल्यानंतर आपल्याला जायचं आहे
न्यू टॅबवरती गेलो आपण, ती आहे तशी लिंक पेस्ट करायची. ही लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकताय. आपण लिंक पेस्ट केलेली आहे ऑलरेडी आता. तर लिंक पेस्ट केल्यानंतर आपली वेबसाईट असं ओपन झालेली आहे. वेबसाईट आपली एक नंबर दिसत आहे मित्रांनो. तुम्ही ही लिंक कुणालाही शेअर करू शकताय. तुम्ही बघू शकता वेबसाईट आपली कशी दिसते. तर आपण आता काय करू, आपण आता रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही वेबसाईट ते बघू. म्हणजे आपली वेबसाईट मोबाईलवरती, टॅबलेटवरती किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवरती कशी दिसेल ते आपण इथे बघू शकता. आता आपल्याला इथं ऑलरेडी ते लॅपटॉप मोबाईलचं चित्र आहे, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला तुम्ही डिव्हाइस सिलेक्ट करू शकताय. जसं की मी आता सिलेक्ट करतो आयफोन XR किंवा कोणताही डिव्हाइस तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर टॅबलेट सिलेक्ट करू शकता. तर आपण आयफोन टॅब सिलेक्ट करून त्याचे पण आपण रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही ते चेक केलंय. सगळी वेबसाईट आपली पूर्ण रिस्पॉन्सिव्ह आहे. तरी पण आपण जरा पूर्ण वेबसाईट आपली लहान करून पूर्ण मोठी करून बघूया. म्हणजे कोणत्याही डिव्हाइसला ती रिस्पॉन्सिव्ह आहे असं म्हणता येईल आपल्याला. आपली वेबसाईट आता पूर्णपणे रिस्पॉन्सिव्ह आहे. मित्रांनो, ही वेबसाईट आपण 5 मिनिटांमध्ये बनवलेली आहे. अशा पद्धतीचे वेबसाईट तुम्ही पण बनवू शकता आणि तुम्ही बनवून बघा. कारण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हे जास्त दिवस फ्री ऑफ कॉस्ट राहणार नाही. याची पेड सर्व्हिस पण चालू होणार आहे. वेबसाईट नंतर ॲक्सेस करता येणार नाही. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. आपला हा फर्स्ट मराठी चॅनल आहे जो टेक रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे नंतर हा चॅनल विसरून जाईल, लक्षात राहणार नाही. त्यामुळे आत्ताच फॉलो करा. आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं फॉलो केल्यामुळे. तर धन्यवाद भावांनो. असाच प्रतिसाद द्या आणि तुमच्या भावाला फॉलो करा.